आज संडे असल्यामुळे सकाळीच आम्ही मार्केटला मच्छी घेण्यासाठी गेलेलो. तिथे छान अशी ताजी काळी वाम आणि कोळंबी आणि सोबत टारली माची अशी आम्ही दोघांनी घेतली आणि नंतर आम्ही दोघं घरी आलो. सर्वात आधी कोळंबी स्वच्छ साफ धुवून घेतली. नंतर तिला हळद, मीठ, तिखट, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडासा मसाला लावून मुरत ठेवायला ठेवली. त्यानंतर मी सुरुवात केली वामची. मग नंतर मी वामला स्वच्छ धुवून घेतली. थोडं जिरं, धणे आणि काळे मिऱ्या असं घालून मी आणि एक जाड लवंग अशी टाकून मी फोडणी दिली. मग त्याच्यामध्ये थोडा कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि वाम घालून छान अशी फ्राय करून घेतली. म्हणजे वामचं पाणी सुटेपर्यंत फ्राय केली आणि छान अशी धुवून घेतली. आणि वामला बघा आता छान असं पाणी सुटलं आहे. हे बघा मस्त वाम धुवून घेतली. आणि नंतर मग मी कालवणाच्या तयारीसाठी लागले. मग नंतर मी एक ओलं नारळ आणि मस्त फोडून घेतलं आधी. मग त्याचं पाणी काढून घेतलं ओलं नारळ. मग नंतर मी अद्रक, लसूण, खोबरं असं मिक्सरला छान असं वाटून घेतलं. त्याच्यात मी थोडा माझा खानदेशी मसालाही टाकला. आता तुम्ही बघू शकता हे खोबरं मी फोडून घेतलंय आणि त्याचं पाणी काढलंय. आणि छान असा आता हा बघा हा मी खानदेशी मसाला माझा गावाहून बनवून आणला आहे आणि एक 8 किलोचा बनवलेला. आता हा बघा हा मसाला मी छान असा मिक्सरला टाकते आणि हे सगळं मी वाटून घेते. त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, खोबरं हे सगळं ॲड केलेलं आहे ऑलरेडी. आणि त्यानंतर 1 टेबलस्पून तिखट, हळद आणि मग वाटून घेतल्यानंतर हा मसाला मी फ्राय करायला कढईत टाकला. छान असा फ्राय करून घेतला कढईमध्ये. आणि मग त्याच्यात मी हा कोकम ॲड करते आहे. जेणेकरून कोकम ॲड केल्याने चव अधिक दुप्पट होईल. आणि वामचं पाठी सुटेस्तोवर मी वामही चांगली ही करून घेतलेली, कढईमध्ये फ्राय करून घेतलेली. मग आता माझं कालवण तयार झालं. कालवणाला उकळी आली. मग मी त्याच्यात ती वाम ॲड करते आहे. तुम्ही बघू शकता. आणि कालवण तर खूप छान असं टेस्टी झालेलं आणि इतका सुगंध सुटलेला त्याचा आता तुम्ही विचारू नका. आणि भाजीही खूप टेस्टी झालेली. या मंडळी तुम्ही पण खायला. आणि तुम्हाला कालवणही तयार झालेलं आणि गरमागरम भात, बाजूला मसालेदार काळ्या वामची आमटी, कुरकुरीत फ्राय केलेली कोळंबी. यापेक्षा काय भारी संडे स्पेशल जेवण दुसरं काही असू शकत नाही. तुम्हाला माझी ही खानदेश स्टाईल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटसुद्धा करा